शेतकरी बंधू नमस्कार. स्वागत आहे आपलं शेती मित्र रोशन या आपल्या शेतकऱ्यांच्या युट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी बंधूंनो, आपण आपल्या चॅनलवर आतापर्यंत बरेचशे अशी मुलाखती त्या ठिकाणी घेतल्या जेणेकरून आपल्या इतर शेतकरी बांधवांना त्याचा फायदा झाला पाहिजे. तेच मुलाखत घेण्यासाठी इथं आपण तळेगाव बाजार या गावाला आलेलो आहे. प्रयोगशील शेतकरी यांची मुलाखत घेण्यासाठी जवळपास 4 एकरमध्ये 60 क्विंटल तुरीचं उत्पादन आपले काकाजी आहे त्यांनी घेतलेले आहेत आणि प्रयोगशील शेतकरी म्हणून त्यांचं नाव आता पूर्णपणे तालुक्यासह जिल्ह्यामध्ये सुद्धा त्याचं नाव त्या ठिकाणी झालं आहे. तूर पिकाचं लागवडपासून ते काढणीपर्यंतचा प्रवास हा त्यांचा कसा होता, पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, फवारणी व्यवस्थापन आणि बियाणं कुठलं होतं, अंतर किती आहे आणि मशागत कशा पद्धतीनं केली आणि कशा पद्धतीनं त्यांनी हे उत्पादन काढलं, याबाबत सविस्तर माहिती आपण थेट त्यांच्याकडून त्या ठिकाणी घेणार आहे. म्हणजे इतरही शेतकरी बांधवांना पुढच्या वर्षी याचा फायदा झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्न वाढावं हाच त्या ठिकाणी आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. सर नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम आपला परिचय, आपले जे शेतकरी बांधव आहेत त्यांना आपला परिचय आपण द्या. मी बाबूराव अजाबराव खारोडे, तळेगाव बाजार, तळेगाव खुर्दमध्ये माझं शेत आहे. 1 हेक्टर 76 आर आणि त्यामध्ये मी झिगझॅग पद्धतीनं यावर्षी पेरणीचा प्रयोग केला. टोकन पद्धतीनं ती लावलेली आहे आणि 7.5 फूट 2 ओळीमध्ये अंतर ठेवलं. त्याच्यामध्ये 6.25 फुटाची 2 बाजूला 2 बेड, त्याच्यावर झिगझॅग पद्धतीनं तुरीची लागवड हातानं रोवणी केली बाया लावून. आणि नंतर मधामध्ये लहान ट्रॅक्टरनी 4 तास सोयाबीनचे टाकले. सोयाबीन काढल्यानंतर सोयाबीनपर्यंत त्याला मी 3 फवारे हातपंपाने दिलेले आहे कीटकनाशकाचे. त्याच्यानंतर तणनाशकाचे सुरुवातीला 1 दिला. त्याच्यानंतर सोयाबीन काढल्यानंतर 1 तणनाशकाचा तुरीच्या तासाला दिला. अशा पद्धतीनं फवारणी केली. त्याच्यानंतर ते वाढल्यामुळे मग ट्रॅक्टरनी काढली, 1 लहान ट्रॅक्टरनी फवारणी. त्याच्यानंतर ड्रोननी 2 फवारे काढले. त्याच्यातही ते कीटकनाशक आणि टॉनिक बुरशीनाशक वगैरे याचे फवारे काढले. त्याच्यानंतर सोंगणी केली. सोंगणी केल्यानंतर ती रोजानंच केली, कारण मजूर जास्त सांगत होते. याचे 20-30 हजार रुपये सांगत होते सोंगायचे. म्हणून मग मी रोजंदारीनं सोंगणी केली. नंतर मग ट्रॅक्टरनं मळणी केली. अशा पद्धतीनं हा प्रयोग मी करून पाहिला आणि त्यामध्ये मला बऱ्यापैकी उत्पन्न झालं. एकरी जवळजवळ 15 क्विंटल हे एका एकरामध्ये उत्पन्न झालं मला. अच्छा, म्हणजे पूर्ण आपलं शेत 4 एकर आहे. 4 एकर आणि 15चा दिवसाला होता 60 क्विंटल आपल्याला उत्पादन तुरीचं झालेलं आहे. काका, सर्वप्रथम म्हणजे आपण याची पेरणी कोण्या तारखेला केली होती, कोण्या महिन्यामध्ये केली होती? हे मी केली जूनच्या एंडिंगला. जून एंडिंगला. अच्छा. आणि कशा पद्धतीनं म्हणजे आंतरपीक कुठलं घेतलं आपण तुरीसोबत? मी सोयाबीनचं आंतरपीक घेतलं 4 तास. सोयाबीन म्हणजे एकरी 15 क्विंटल तूर तर झालीच, परंतु आंतरपीक म्हणून सोयाबीनचं उत्पादन त्या ठिकाणी सरांनी घेतलेलं आहे. तर हे जे तुरीची बियाणं आहे किंवा व्हेरायटी आहे, कुठल्या व्हेरायटी आपण पेरणी की लागवड केली होती? हे चारू म्हणून आहे. मागच्या वर्षी मी सर्टिफाईड बियाणं आणलं दुकानवरून आणि मागच्या वर्षीच बियाणं घरी गाळून त्याचं ऊन वगैरे देऊन त्याचं व्यवस्थापन केलं. त्याला कल्चर वगैरे लावून ते वापरलं. आणि एकरी किती बियाणं लागलं आपल्याला? एकरी याला 10 ते 15 किलो लागतात. अच्छा, फक्त तुरी सेपरेट तुरीचं? हो. तर अशा पद्धतीनं आंतरपीक म्हणून म्हणजे सोयाबीन प्लस तुरीचा प्रयोग त्या ठिकाणी सरांनी केलेला आहे आणि एकरी 15 क्विंटलचं उत्पादन त्यांनी काढलेलं आहे. तर सर, सुरुवातीला ज्यावेळेस आपण पेरणी केली होती तर त्यावेळेस खत व्यवस्थापन कसं केलं आपण? सुरुवातीला मी DAP देऊन दिलं. एकरी 1 थैला. एकरी 1 बॅग म्हणजे 4 एकरला 4 बॅग. अच्छा, फक्त तुरीला की पूर्ण जे आपण? नाही, पूर्ण सोयाबीन तूर दोन्ही आला. अच्छा, म्हणजे 4 एकरला 4 बॅग आपण DAP सोडलं आणि त्यानंतर आपण खत दिलं नाही? त्यानंतर नाही, नंतर मग ते टॉनिक वगैरे फवारणी. आणि किती फवारणी घेतल्या आपण शेवटपर्यंत तुरीला, पहिल्यापासून ते शेवटपर्यंत? सुरुवातीपासून 7 फवारणी केल्या मी. पूर्ण 7 फवारणी. आणि विशेष म्हणजे आपण शेंडे खुळणी किती दिवस? मी 2 वेळ केली. एक केली ऑगस्ट महिन्याच्या 15-20 तारखेला एक, आणि त्याच्यानंतर आणखीन 1 महिन्यानंतर परत आणखीन शेंडे खुळणी केली मजूर लावून. आणि आपण जे लागवड केलेली आहे हे बेडवर लागवड केलेली आहे? बेडवर. तर आपल्याला हे संकल्पना
आपल्या मनामध्ये कशी आली की आपण बेडवर तूर लागवड केली पाहिजे? याचं असं झालं की मागच्या वर्षी पावसामुळे माझे या शेतात मी सोयाबीन आणि तूर पारंपरिक पद्धतीनं पेरलं. अच्छा. पण त्या पावसामुळे माझी तूर सर्व खराब झाली. त्यातून पाणी गेलं आणि पाणी गेल्यामुळे हताश झालो की काय करायचं. तर या वर्षी असा विचार आला की आपण काहीतरी वेगळं करू, म्हणून मी या पद्धतीनं बेड पद्धतीनं आपण अवलंब केला. म्हणजे मागच्या वर्षीचा अनुभव, मागच्या वर्षीचा अभ्यास करून आपण या वर्षी शेतामध्ये प्रयोग केला आणि जबरदस्त उत्पादन, म्हणजे आपल्या भागात सुद्धा एवढं उत्पादन त्या ठिकाणी कोणाला झालं नसेल तर एकरी 15 क्विंटल तूर उत्पादन हे त्या ठिकाणी सरांनी घेतलेलं आहे. तर आता पुढच्या वर्षी जे आपण तूर सोयाबीन लागवड करसाल तर याच पद्धतीने लागवड करसाल की त्यामध्ये काही बदल अजून? नाही, यामध्ये बदल म्हणजे हे अंतर जे आहे हे शेतीचं पोत पाहून अंतर वाढावं लागते. अच्छा. तर हे माझा असा अंदाज आहे की हे अंतर कमी झालं, म्हणून 9.5 ते 10 फुटापर्यंत अंतर आता यावर्षी ठेवायचा माझा विचार आहे. आपले 2 तास आहेत, यामधलं अंतर आपल्या अंदाजानं 10 फूट पाहिजे. 10 फूट. अच्छा, म्हणजे यावर्षी आपलं कमी झालं. आणि 2 जे आपले झाडं असतात यामधलं अंतर तेवढंच ठेवायचं की अजून? नाही, तेवढंच ठेवायचं. म्हणजे 6 इंच 10 इंच किंवा 1 फुटापर्यंत. तर अशा पद्धतीने उपाययोजना करून शेतीमध्ये सुद्धा आपण जर अभ्यास केला, ज्ञान गेलं आणि योग्य वेळेवर तर योग्य गोष्टी केल्या तर उत्पादन आणि उत्पन्न खास करून त्या ठिकाणी आपलं वाढते. तर इतर जे आपले शेतकरी बांधव असतात पारंपरिक पद्धतीने तूर लागवड करतात तर त्यांना आपला काय सल्ला राहील की कशा पद्धतीने त्यांनी त्यांचं उत्पादन वाढलं पाहिजे? तर प्रत्येकानं आपापल्या शेतीचे पोत पाहून काहीतरी त्यात वेगळं करायचा प्रयत्न जर केला तर निश्चितच त्याला काहीतरी त्याचा उपयोग होतो. मग त्यानं समजा 10 गुंठ्यात करायचं, 20 गुंठ्यात करायचं, एकरात करायचं, आपापल्या हिशोबानं असं करून जर पाहिलं तर निश्चितच माझ्या अनुभवावरून त्यांना निश्चितच फायदा होईल. बरोबर आहे. त्यांचा 3, कारण सरांना मागच्या वर्षीचा अनुभव त्यांच्या शेतामध्ये होता की 3 ते 3.5 एकर शेत पूर्णपणे शेतानं आपल्या पाणी जास्त झाल्यामुळे पूर्णपणे संपलं होतं. आणि मागच्या वर्षीचा अनुभव घेऊन यावर्षी सरांनी त्या ठिकाणी बेड केले, लागवड केली, चांगल्या पद्धतीनं पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, फवारणी व्यवस्थापन करून एकरी 15 क्विंटलचा उतार हा तूर पिकात त्या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणजे प्रयोग केल्याशिवाय शेतकरी आता आर्थिक उत्पन्न वाढणार नाही आहे. कारण बरेचसे दुकानदार असो किंवा त्या ठिकाणी आपले एजंट असो शेतकऱ्यांना अक्षरशः लुटायला बसलेले आहेत. म्हणजे हे घेऊन जा, ते घेऊन जा, खताच्या खत त्या शेतामध्ये लागतात, परंतु त्या खताचा आवश्यकता आहे की नाही हे आपण शेतकरी बंधू पाहत नाही आणि पेरून देतो. फक्त अंतर जर थोडं वाढवून दिलं, कारण हे जर 10 फूट अंतर केलं तर निश्चित त्याच्यात फरक पडेल, आणखीन उत्पन्नात वाढ होईल असा माझा अंदाज आहे. असा अंदाज आहे. आणि जे आपण व्हेरायटी वापरली ते व्हेरायटी आपल्याला या शेतामध्ये सूट झालेली आहे आणि चांगल्या पद्धतीने सर्टिफाईड, म्हणजे घरचंच बियाणं सुद्धा विकत त्या ठिकाणी आणलेलं नाही. म्हणजे कोणी म्हणेल की बा दुकानचं बियाणं आहे, बॅगांचं बियाणं आहे तर म्हणून उत्पादन होते, तर असं नाही आहे. शेतकरी आपल्या घरीच त्या ठिकाणी मागच्या वर्षी सर्टिफाईड असून किंवा चांगलं जर बियाणं असेल तर आपण घरीच त्या ठिकाणी काय करू शकतो, पेरणी करू शकता. तर अशा पद्धतीनं आपण एकूण शेत दाखवून घे. अशा पद्धतीने हे पूर्णपणे काकाजींचं 4 एकर शेत त्या ठिकाणी इथं आहे आणि 15 क्विंटलचा उतार त्या ठिकाणी आलेला आहे. आणि त्या अनुषंगाने एकरी पूर्णपणे 4 एकर शेतामध्ये 60 क्विंटल तूर काकांना त्या ठिकाणी झालेली आहे. शेतकरी बंधूंनो, दुसरं विशेष म्हणजे काकाजी आपले जे सर आहेत ते याच्या अगोदर एक टीचर, एक मुख्याध्यापक म्हणून त्यांनी त्यांचं जे कर्तव्य आहे त्या ठिकाणी पार पाडलेलं आहे. तर सर ते नोकरी सोडून आणि शेतीमध्ये येऊन आपल्याला कालावधी किती वर्ष झाले आपण शेतीमध्ये करत आहात? जवळजवळ मी 15 वर्ष झाले रिटायर होऊन. अच्छा. आणि 15 वर्षापासून मी शेती करत आहे. 15 वर्ष म्हणजे अगोदर सर्व्हिस केली, ते आपलं कर्तव्य चांगल्या पद्धतीने बजावलं आणि आता शेतामध्ये येऊन शेती करून चांगल्या पद्धतीने दमदार उत्पादन त्या ठिकाणी काढत आहेत. तर शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीनं एकरी 15 क्विंटलचं उत्पादन काकाजींनी कसं घेतलं, पेरणीपासून ते काढणीपर्यंत प्रवास, हा पूर्ण प्रवास त्या ठिकाणी आपण पाहिला. म्हणजे इतर जे आपले शेतकरी बांधव असतील त्यांना पुढच्या वर्षी त्या ठिकाणी कामात येणार आहे आणि प्रत्येक आपल्या शेतकरी बांधवांचं उत्पादन वाढावं, त्यांचं उत्पन्न वाढावं हा त्या ठिकाणी आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि म्हणून काकाजींच्या शेतामध्ये, सरांच्या शेतामध्ये त्या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि इतरही शेतकरी बांधवांना आपल्या माहिती मिळावी, कामाची माहिती मिळावी आणि वेळेवर मिळावी, हाच त्या ठिकाणी आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. व्हिडिओ आपल्याला आवडला असेल लाईक अवश्य करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे अशा शेती हितार्थ, शेती उपयोगी माहिती नेहमीच आपल्यापर्यंत येत राहील. तर या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहे. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन. धन्यवाद. जय जवान, जय किसान.